तुम्हाला एवढं दम का लागलाय? ती आत्ताच वरून धावत आली. ज्यांना प्रश्न विचारलाय त्यांनी उत्तर द्यावं. पाणी देशाल? देशी घे. होई. बुक बरोबर आहे ना? बरोबर आहे दादा. पाणी. बघलास? कळलं असतं तर त्यांना काहीतरीच होऊन बसला असता. नको तो व्याप झालो असतो. काही होत नाही ग. ठीक आहे. काय नाही. कसा माका वाटतं त्यांना नक्कीच शंका येईल. दादांना माहिती आहे तुला डान्स आवडतो. नाही मग का थांबवलंस तू? हे किती छान डान्स करतेस. कदाचित घरच्यांना आवडणार नाही म्हणून थांबवलं. कोणाला आवडणार नाही म्हणून स्वतःची आवड मारणं योग्य आहे का? तुम्ही पोरी पण काहीतरीच विचारतास. हा चला आता बास झाला. सोडा सगळा. निशी हे बघ, ह्या सगळा गुपितच राहू वया. आजपर्यंत कोणाक ठाऊक नाही. आणि याच्या पुढे सुद्धा कळता कामा नये. ओ गॉड, पण मी तर व्हिडिओ बनवला याचा. मला सगळ्यांना दाखवायला लागेल. गोवी काय बोलतोस? तुला माहिती काही होत नाही. काय नाही होत. कसा यांचा राग माहिती आहे ना तुका? तर काय केलंस? अगं गंमत करतेय. चल नशीब. बरं, मी माझी कामं आवरून घेते. ओवी काय बघ, मी म्हणाले होते ना, विश्वास बसला. आता विश्वास बसला. मला खरंच वाटत नाहीये. पण बघ ना, ज्या गोष्टीतून आनंद मिळतो ती गोष्ट दुसरे काय म्हणतील हा विचार करून सोडून देण्यात काय अर्थ आहे? आणि घरात इतकी माणसं असताना कुणालाच हे माहित नाही, यापेक्षा काय वाईट असू शकतं? निशी ऐक, तुला सुद्धा आयुष्यात काही करावंसं वाटलं ना तर तू तुझ्या आईसारखं मन मारू नकोस. बिनधास्त करायचं. ओके? बरं चल, मी हे सगळं आवरते, तू ये. ओवी हळू. आईची आवड बाबांना माहितीच नाहीये.
पण माझी आवड मी जपली आणि बाबांना ती आवडलीच नाही तर? खय गेलेलं? आम्ही घरी येलो तेव्हा दिसत नव्हतंस खय घरात. आठवड्याच्या बाजारात गेलो होतं. हेच म्हणाले जाऊया म्हणून. हे बरं आहे, नाहीतर बाकीच्यांना कामातून वेळ कुठे मिळतो. त्यात काय कौतुक करायचा? नेल्यान आणि दिलान काय? काय गो? केसाचा छोटा क्लिप. काय भाऊजी काय या काय भाऊ काय नाही पडायचं. बंधू काय ना, ह्या बायकांचा जीव अशा लहान लहान गोष्टीतच अडकलेला असतो. किती साध्या अपेक्षा असतात म्हणजे बंधू यांच्या, एकदम साध्या. हो, तुमचा सगळा बराबर हा, पण आमची बहीण आहे ना ती त्यातली नाही हा. बंधू काय बोलतास? अगं नाही म्हणजे तसा नाही गो, तुझी आवडच वेगळी आहे ना. काय भाऊजी हा, मग ता मरांदे घरातून बाहेर पडला कसा वाटला तुका? हा बरा वाटला. बरा वाटला ना. तसाच शेतात पण येत जा. मग हे नाही म्हणजे मी आणि श्रीणू कसं शेतात जातो, ते रानडुकर घुसतात ना. आम्ही काय करूच आता येऊन? हा बघायचा त्यातला काय जमता काय ता. आहे तू काय गेलो होतास? अगो मी आणि मंजू ना देवळात गेलेलो. जरा बरा वाटला, पाय मोकळे झाले. आजचा दिवस चांगला आहे, जे मागू ते पूर्ण होईल असं काही घडलं नव्हतं तिथे. 2-4 माणसं होती फक्त देवळात. मंजू या सगळा तुका कोणी सांगितलं? निशीने सांगितलं. अहो निशी आणि ओवी पण जाऊन आल्या होत्या ना आधी देवळात, त्याच म्हणाल्या. मला पण बाजारात जाण्याची आयडिया निश्चय ओवीनेच दिली. आम्ही दोघं शेतात गेलो तेव्हा पण तिथे या दोघीच होत्या. असा झाला काय? आता मागा कळला. काय गो निशी, हा सगळ्यांना घरातून हाकलून द्यायचा प्लॅन होता काय तुझा? सगळ्यांना बाहेर काढलं, पण उमा त्यांना काय बाहेर काढू शकल्या नाही त्या. त्या होत्या घरातच. त्याच्याच्यान काय घर सोडवता? पण उमा, आज जेवणात काय घातलंस गो? का? काय झालं? काय झाला नाही गो, तू जेवण चांगलाच करतोस, पण आज जरा जास्तच चांगला झाला. निशी, तुला सुद्धा आयुष्यात काही करावंसं वाटलं ना तर तू तुझ्या आईसारखं मन मारू नकोस. बिनधास्त करायचं. निशी, मी म्हणत होते ते खरं आहे ना, प्रत्येकाला कसली ना कसली आवड असते. म्हणजे? म्हणजे तू तुझ्या मॉमला बघितलंस ना, ती सुंदर डान्स करते. सॉरी, पण ती किती छान डान्स करते. काय तो ग्रेस, वाव. आणि हे सगळं प्रॅक्टिस नसताना. पण निशी, यु नो, ह्या बायका ना संसारात पडतात आणि मग स्वतःची स्वप्न, स्वतःची आवड सगळं विसरतात. मॉम पण अशीच. किती छान बॅडमिंटन खेळायची माहितीये, पण नाही, सगळं सोडलं. मी आणि डॅडने तिला किती सांगितलं, पण तिचं लक्ष सतत इकडेच. मी काय करते, डॅडला काय हवंय, काय नकोय, डॅडचा बिझनेस कसा चाललाय, एवढंच. तिने ठरवलं असतं ना तर ती कुठच्या कुठे गेली असती, पण सगळं सोडलं. निशी, तुला सांगू, आपण ना आपल्या पॅशनसाठी उभं राहायला पाहिजे, बरोबर ना? माझ्या आवडीबद्दल हिला सांगितलं तर? नको. आईच्या डान्सचं हिला माहित होतं, हिने आईला नाचायला लावलं. माझ्याबद्दल सांगितलं तर हातात रॅकेट आणि शटलकॉकच देईल. नको निशी, नको. काय ग, कसला विचार करतेस? काय नाही. तुझी मॉम डान्स करते या धक्क्यातून सावरली नाही असं वाटतं अजून.
एक विचारू? तू सारखं माझ्या आईला माझ्या मॉमची बहीण, तुझी आई असं का म्हणतेस? म्हणजे तुझी पण कोणतरी आहेच ना ती. ओवी, हे बघ. निशी, खूप उशीर झालाय, आपण झोपूया ना प्लीज. मी पाणी घेऊन येते. हां ओवी, माझी आई ना एखाद्याला जीव लावला की आपलंसं करून टाकते. एक दिवस असा येईल की तू माझ्या आईला ना मावशी म्हणूनच हाक मारशील. आज तुझा चेहरा खूप फ्रेश दिसतोय, खूप हॅपी दिसतेस. काहीतरी मागे सोडलं होतं मी, त्याची आठवण झाली आज. तुझ्यामुळे आज पाय थिरकले माझे, तुझ्यामुळे. आणि त्याने काय झालं माहितीये, आज घरात सगळे खूप आनंदात होते. त्या दाईचे म्हणाला ना की जेवणही खूप छान झालंय, त्याचं समाधान सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. अँड यू नो, हे केव्हा होतं? जेव्हा घरातली हाऊसवाईफ हॅपी असते ना तेव्हा. तू आज खरंच खूप हॅपी आहेस ना? ओवी, तुझे उपकार कसे मानू तेच कळत नाही मला. ओ, उपकार अँड ऑल. तुला मला थँक्यू म्हणायचं आहे ना? मग एक करशील? काय? आय थिंक तू सगळ्यांना सांगायला हवं की तुला डान्स करायला आवडतो. अगं, तू घरात सगळ्यांच्या आवडीनिवडी जपतेस, मग तुझी आवड काय हे कोणाला कळायला नको. आता डान्स कंटिन्यू कर. ओवी, तुझं आपलं काहीतरीच. हा, नाही बाबा, मला नाही जमणार. अगं पण हरकत काय आहे? कोणाला नाही आवडलं तर? कोणाला आवडतंय नाही आवडत आहे यापेक्षा तुला स्वतःचा आनंद इम्पॉर्टंट नाहीये का? नाही, माझा आनंद हे घर आनंदात राहण्यात आहे, घरच्या माणसांच्या आनंदात आहे. ओवी, मला नाच नाही सुरू ठेवता येणार. ओके, ठीक आहे. सगळ्यांसमोर तुला नाही जमणार, राईट? नाही. मग माझ्यासाठी करशील? तुझ्यासाठी? हो, मी इथे आले आणि मला इथे डान्स शिकवायला कोणीच नाहीये. तू आज जो लास्टला ट्रान्स घेतलास ना तो खरंच खूप छान होता. काय? लास्टला केलंस ना सम सम, ती करून दाखव ना मला प्लीज. ओवी, काय बोलतेस? काहीतरीच. काय प्रॉब्लेम आहे? इथे कोणीच नाहीये, कर ना प्लीज प्लीज. बघेल कोणते? तू कोणी नाही बघणार, खरंच इथे. ओवी, नाही, ऐक माझा. मी बघते इथे कोणी आहे का, प्लीज करून दाखव. कोणीच नाही इथे, बघ ना प्लीज 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 करून दाखव प्लीज. मी आहे इथे. स्टार्ट स्टार्ट. वाव, मला पण शिकव नाही प्लीज. मला प्रॅक्टिसला हेल्प कर. ओवी, घरातले कामं आहेत ओवी. तुझ्या वेळेनुसार शिकव, चालेल. ओवी, नाही गो, पण कुणालाच कळणार नाही. बघ, तू डॅडला शब्द दिलास म्हणून मी थांबले ना इथे. मग तो येईपर्यंत प्लीज शिकव ना मला, प्लीज 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 प्लीज. बरं, नक्की प्रयत्न करेन तुला शिकवायचा. थँक्यू 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 थँक्यू. बाय. ओवी, ओ सॉरी.
आज सगळीजण अगदी हसत खेळत जेवणा करत होती ना, बघून बरा वाटला माका. ओवी पण आता रुळूक लागला. साखरेचं खडो बघितल्यावर वाटतं की किती कठीण हा, पण एकदा का दुधात मिसळलो की दुधाची गोडी पण वाढवता. होय ना? मिसळणारी साखरच आहे का नाही ते आधी बघा, नाही तर दूध फाटायचं. माका कळतं तुमचं म्हणणं, पण एकदा ओवीक संधी देऊन तर बघा. मी काय देते ते काय संधीच हा ना, पण त्याचा पाऊल एकदा जरी चुकीचा पडला तर तुम्ही काय कबूल केलंय आठवते ना? उमा आज संध्याकाळी घरात कोणीच नव्हता. हा होता असं कधीतरी. पण आज कारण ओवी आणि निशी होता. पण सगळ्यांनी जेवताना दोघींचंच नाव काढला. ऐकलास ना? असं वाटला की मुद्दामून दोघींनी सगळ्यांना घराबाहेर काढलंय. मी पण घरी येलंय तेव्हा माका पण वाटला की काहीतरी लपवत आहेत. नाही, असं काही नाही. तसा नसेल तर चांगलाच आहे, पण माका जी भीती होती तसाच होत आहे. सगळी नाती दुरावली जात आहेत त्या पाहुणेमुळे. हो, खरंच असं काय नाही हा. पण उमा ज्या दिवशी नाती दुरावली जातील ना, तो दिवस त्या पाहुणीचा शेवटचा दिवस असेल या आपल्या घरात. आणि माका खात्री आहे तो दिवस लवकरच येईल. का ओरडतोयस? दादा अभ्यास करतोय ना. डुग्गू, कळत नाही तुला? सगळे तुलाच ओरडणार. जिने गाणं लावलं ना तिला कोणी काही बोलणार नाही. गप्पा बस जरा. अरे मगापासून ह्याच चालला. अरे मी बघून येते.
गुड मॉर्निंग. काय झालं? खूप लाऊड झालं का म्युझिक? होय, बाहेर सगळं. सॉरी, मला ना स्पीकरशिवाय वर्कआउट नाही करता येत. रिली सॉरी. मी आले का फ्रेश? सर्वेश्वरा, घरात पुन्हा अशी मोठ्याने गाणी वाजली ना तर सगळा गोंधळ होईल. काहीतरी करू गोया.